किती दिवस झाले लावून हे? आता 30 ते 32 दिवस झाले. 30 ते 32 दिवस झाले. हो. आता याला बेसल डोस मध्ये काय टाकले? बेसल डोसमध्ये नाही, बाकी बेसल डोस तर लावलाच नाही. त्याच्यानंतर कार्बन घेतलं होतं आपण, ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन घेतलं होतं हं. का? किती घेतलं होतं? ते एकरी 2 लिटर घेतलं होतं. 2 लिटर घेतलं होतं. हं. आणि त्याच्यासोबत काय घेतलं होतं? त्याच्यासोबत ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ घेतलं. हो, अच्छा. ग्रीन लाईफ. बॅग होती का? बॅग 4 किलोची बॅग होती. अच्छा, ती पण किती घेतली? ती एकरी 4 किलो घेतलं होतं. 4 किलो घेतलं. हो. आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे? हा 32 दिवसाचा आहे. 32 दिवसाचा आहे का? अच्छा, ते दिल्यानंतर काय फरक जाणवले आपल्याला? ते दिल्यानंतर पानांची ग्रोथ झाली. हा हा हा. पानांची जाडी काळोखी. बर. आणि कळी चांगली सेट झाली आणि शेंड्याला पण चांगली ग्रोथ भेटली. बर बर. आता इथं जर बघितलं तर पान वगैरे एकदम मस्त आहे, पानाची बरोबर? साईज खूप मोठी. अगोदर अशी साईज मिळायची नाही, का आधी आपल्याला? नाही. अगोदर नव्हती मिळत. आधी नव्हती मिळत. अच्छा, आता तरी दोडका किती वर्षापासून करता आपण? दोडका 5-1 वर्षापासून करतो. 5-1 वर्षापासून हम्म. करता. काय बद्दल या तंत्रज्ञानमध्ये आणि केमिकल मध्ये? केमिकल पेक्षा ऑर्गॅनिक कधी पण चांगलं. खर्च कमी होतो का? खर्च खूप कमी होतो आणि रासायनिकच्या तुलनेमध्ये ऑर्गॅनिकला, म्हणजे ऑर्गॅनिक हा पर्याय चांगला आहे रासायनिक. पर्याय चांगले आहे. पर्याय आतापर्यंत चांगला. तुम्ही भरपूर वॉटर सोल्युबल, भरपूर रासायनिक खतं वापरलेलं असतील, खूप बरोबर खूप ना? भरपूर प्रमाणात. का प्रमाण नाही? त्याच्यामध्ये आणि जे लिक्विड सोडलं तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन, काय फरक आहे? त्याचा फरक जास्त आहे ना. शेंड्याला खूप ग्रोथ आहे. हम्म. आणि कळी पण चांगली आहे आणि पानांची संख्या आणि साईज पण जास्त आहे. पण रासायनिक मध्ये तेवढी भेटत नव्हती. आता रासायनिक मध्ये शेजारी प्लॉट आहे, बर. त्याला दिलेलं नाही, त्याची पानांची साईज एकदम कमी आहे. अच्छा, म्हणजे पान रुंद झाले आपलं. हा, याचं पान खूप रुंद झालंय, कलर आहे चकाकी, फळाला क्वालिटी आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव सागर भाऊसाहेब कोल्हे, राहणार खेडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आता हा प्लॉट कसला आहे सर? हा दोडक्याचा प्लॉट आहे. किती क्षेत्र आहे? हे 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकर आहे का? हो. अच्छा, साधारण शेती किती वर्षापासून करता आपण? आता जवळजवळ 15-20 वर्ष झाली. 15-20 वर्ष झाली का? अच्छा, बरं. म्हणजे अगोदर शेड्यूल काय काय असायचं आपलं? अगोदर आहे ना, शक्यतो रासायनिकच. रासायनिक वापरायचे का? हो. रासायनिकपेक्षा ऑर्गॅनिक तर चांगलं आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन तर वापरलं पाहिजे. वापरलंच पाहिजे. वापरलंच पाहिजे. अच्छा, आणि ग्रीन लाईफच्या बॅग बद्दल काय बोलाल तुम्ही? कशी पावडर? पावडरही चांगली आहे. पाण्यात लवकर विरघळते. विरघळते. म्हणजे जो आपण म्हणतो ना, कसलरी सारखं बुवा गाळावं लागतं, हे करावं लागतं, खूप वेळ लागतो, तसं काही नाही. तसं काही नाही, नाही, फास्ट. फास्ट 5-10 मिनिटांमध्ये पावडर काढून मोकळं होतो माणूस. म्हणजे डोक्याचा ताप कमी होतो ताप थोडक्यात. कमी होतो. रासायनिक मध्ये जो ताप राहायचा तो इकडे नाही. तो नाही. आता आज तुम्ही निवांत आहे का? तो एकदम निवांत. आता पाऊस किती दिवसापासून चालू आहे? पाऊस आता 4-5 दिवसापासून आता परत कंटिन्यू चालू झाला. मध्ये 2-3 दिवस उघडलं होतं. म्हणजे असं म्हणणं चुकीचं नाही बा, लागवड केल्यापासून कंटिन्यू पाऊस. कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस. अच्छा, पण तरी समस्या नाही या वर्षी तुम्हाला? नाही. आज तुम्ही आनंदी आहे का? हो, खूप आनंदी आहे. अच्छा, काय असं जर अगोदर हे तंत्रज्ञान भेटलं असतं तर काय बदल झाले असते अजून? त्याच्यात अजून बदल झाला असता, प्लॉट लवकर चालू झाला असता. अच्छा, म्हणजे आता हा महिन्याचा प्लॉट झालाय, बरोबर ना? महिन्याचा प्लॉट झाला. आता इथं जर बघितली आपण चमक वगैरे, बरोबर ना? हो. 1 नंबर चमक आहे. अच्छा, आता किती बोलले हे क्षेत्र? हे क्षेत्र 1 एकर आहे. अच्छा, महिना झाला लावून, बरोबर ना? हो. अच्छा, आता रासायनिक वरती काय काय समस्या राहिल्या सध्या शेतामध्ये? रासायनिक वरती ना खर्च जास्त वाढतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट रासायनिकने खर्च. रिझल्ट पाहिजे तसे भेटती नाही. जमीन खूप क्षारयुक्त आहे. आपटेकला याला त्याला भरपूर प्रॉब्लेम आहे. आपल्याला वाटतं तसं, पण मग नाही. मग आता काही शेतकरी तर म्हणतात रासायनिक वापरल्याशिवाय पर्याय नाही. नाही आहे, आता ज्याचे त्याचे अनुभव असतात. पण मग मी वापरलंय, ऑर्गॅनिक कार्बन वापरलंय ना, त्याचे मला रिझल्ट चांगले बऱ्यापैकी भेटले अच्छा, आणि आता रिझल्ट पण चांगले. त्या गोष्टीने मी समाधानी. समाधानी तुम्ही? हो. अच्छा, तुम्हाला तंत्रज्ञान विषयी माहिती कुठून भेटली? माहिती मला गावातूनच भेटली. दीपक निकम यांच्याकडून मला माहिती भेटली होती अच्छा, ती.
त्यांनी त्यांनी कशाला वापरले वापरलेलं होतं? त्यांनी टमाट्यासाठी वापरलं होतं. मग त्यांचं पाहून तुम्ही पण त्यांचं पण वापरण्यास मग मी वापरून बघितलं, म्हटलं रिझल्ट बघू. पण मग रिझल्ट मला चांगले भेटले म्हणजे त्यामध्ये. बेस्ट रिझल्ट मिळाले. हो, म्हणजे फक्त 2 प्रोडक्ट वापरले तुम्ही 2 आत्ताचे प्रोडक्ट वापरले. आणि ते पण महिन्यातून एकदाच देईल application. महिन्यातून एकदाच दिले ऍप्लिकेशन. अच्छा, म्हणजे काय वाटतं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? हो, होईल ना, नक्की होईल. आणि खर्च? खर्च रासायनिकच्या तुलनेमध्ये ऑर्गॅनिकचा खर्च कमीच आहे कार्बनचा. आणि आता इथून पुढे तर मी शक्यतो ते कार्बनच वापरेल. आता शेती किती आहे आपल्याकडे? शेती सगळी 13 एकर आहे. 13 एकर आहे. हो, काय काय लावलेले आपण शेतामध्ये? आता त्याच्यामध्ये हाच 1 एकर दोडक्याचा प्लॉट, अजून असे 1 एकरचे 3 प्लॉट आहे. 3 प्लॉट आहे. घेवडा लावलेला आहे. घेवडा पण लावलाय. 2 एकर घेवडा आहे. 2 एकर घेवडा आहे. बाकी मका आहे. अच्छा, अगोदर याच्यामध्ये द्राक्षाचा प्लॉट होता बरोबर ना? हो, तो काढून टाकला आपण. तो काढून टाकलेला आहे. अच्छा, आता 100% पूर्ण क्षेत्राला आपण वापरणार का? हो, पूर्ण क्षेत्राला. पूर्ण क्षेत्राला हो, वापरणार. पुढच्या एक क्षेत्राला वापरले पण आहे. म्हणजे आता कंटिन्यू करणार तुम्ही सर्व? कंटिन्यू करणार आहे. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला म्हणजे शाश्वत शेती होऊ शकते की हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर? हो, होऊ शकते. होऊ शकते. इथून पुढं मग जी वाढ जी झाली हा. ही पूर्ण ऑर्गॅनिक कार्बननी झाली. म्हणजे प्रत्येक झाडामध्ये तोच प्रकार आहे. तर जिथपर्यंत जी होती ना हा. वाढ होती हम्म. रासायनिकची, तर त्याच्यामध्ये पानाची साईज आणि तिथून पुढे मग ऑर्गॅनिक कार्बन दिल्यानंतर जी होती ना साईज, पानांची साईज, प्रत्येक झाडामध्ये तेच व्हेरिएशन आहे. म्हणजे ते डोळ्यांनी दिसतंय आपल्याला. इथपर्यंत जी वाढ आहे ती केमिकल वर आहे. रासायनिक, आणि इथून पुढची जी वरची वाढ आहे जी जी काय वाढ आहे ही पूर्ण ऑर्गॅनिक कार्बनची वाढ आहे. लगेच म्हणजे फरक दिसतो. म्हणजे डायरेक्ट 100% फरक दिसतोय. 100% 100% फरक. आणि पानांची साईज, इथून खाली पानांची साईज. आता लांब न जाण्यापेक्षा इथंच बघू आपण बरोबर ना? हो. आता इथपर्यंत थोडस जवळ आहे. आता मला सांगा इथपर्यंत प्लॉट किती दिवसाचा होता? इथपर्यंत जवळजवळ 15 दिवसांचा प्लॉट. 15 दिवसाचा प्लॉट होता बरोबर. आणि तिथून पुढे तुम्ही कार्बनचा वापर चालू केला. म्हणजे इथून मग इथून पुढचे जे काय पान निघाले ते सर्व निरोगी, पूर्ण निरोगी. अच्छा, चालेल. तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा. माझं नाव सागर भाऊसाहेब कोल्हे, राहणार खेडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक.